या भीमथडीत बरेचसे लोक येतात, भीमथडीचा आनंद सुवाद घेतात. सर्व लोक कलाकार, बारा बोलुते ताईंनी सर्व लोकांसाठी एक आनंदाचा उत्सव प्रेरणा केलेला आहे आणि सर्व लोक आनंद आहे. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. इकडं लोकांना खूप प्रतिसाद. नंदी बैल आहे, वासुदेव आहे, ज्योतिष आहे, पोतराज आहे. सर्व लोकांना एक मनासारखा आनंद आणि प्रेरणा चांगली. आणि आम्ही तर पांडुरंगाचा कार्यभाग करतोय. सर्वांना एक गोड आशीर्वाद देण्याचा कार्यभाग चालू आहे. हे महाराजांच्या काळात महाराजांचं म्हणजे असं की त्या काळात जे काही कलाकार होते, जे काही अनेक मार्ग सांगायचे, बोलायचे, लोकांना एक कार्यभाग दिशा दावायचे. सर्वात त्यांचा एक आनंदाचा प्रेरणा, एक आशीर्वाद देण्याचं काम होतं. भारताचं सांता क्लॉज म्हटलं पाहिजे का? हो, असं लोकांचं सर्वांचं एक कार्यभाग आहे की जसं ते सांताक्रूज, आपण एक वासुदेव म्हणजे एक कार्यभाग आहे. सर्वांना एक आनंदाचा प्रेरणा आणि आशीर्वाद देण्याचा. बारामती, पुन्हा पोतराज तुमच्या पिढ्यान आहे का? हा पिढ्यान पिढी. कितवी पिढी तुमची? आता माझी 7वी पिढी. बरं, आव्हान करा लोकांना, या जत्रेला या बघा. या भीमथडी जत्रेमध्ये सर्व कलाकार येतात, कलाकार बघण्यासाठी आणि भीमथडी जत्रेचा स्वाद घेण्यासाठी सर्व पुणेकरांनी लवकरात लवकर या. काय माहिती? आता नंदीबैला मुलाच्या अंगावर, पोटावर उभा राहतो. आपल्या शब्दाला नाही नाही वय वय म्हणतो, खेळ करतो. परंपरा आमची आलेली आहे, आम्ही चालवतो. किती वर्षापासून? आता लई पिढ्या झाल्या त्याला. काय नेमका उद्देश काय होता? पहिला हेच उद्देश होता आमचा. कधीपासून सुरू केलं काय? त्यात आमच्या आजच्या पंचप्रश्न हे झालेले आणि आता हे टिकवणार आहे. महाराजांचे काय तुम्ही म्हटलं, जरा दाखव. पोराच्या काय म्हटलं तू? हे मुलाच्या अंगावर, पोटावर दाखवा ना. आता कालव्यामुळे बंद झालं पाहिजे ना. परत ते मान हलवतो, मान हलवतो असं.